हॅलो मैत्रिणींनो, टिपिकल शीतल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत कैरीपासून चटपटीत अशी चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत, एकदम गावरान पद्धतीने, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। इथं मी चटणी बनवण्यासाठी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, थोडंसं लाल मिर्च पावडर आणि थोडासा लसूण घेतलेला आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। पाण्यामध्ये स्वच्छ ही कैरी धुवून घ्यायची आहेत आणि छान कैरीचं साल काढून घ्यायचं आहे। पाहू शकता, परत एकदा कैरी छान पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेत आहे मी इथं। हे साल नाही काढलं तरी चालेल, पण मी इथं काढत आहे। तुमच्या आवडीनुसार इथं तुम्ही थोडासा कांदासुद्धा कट करून टाकू शकता चटणीमध्ये, मी इथं नाही टाकलेला। छान कैरी आपल्याला कट करून घ्यायची आहे। इथं मी कैरी कट करून घेत आहे। त्यामध्ये थोडंसं कोई निघते पांढऱ्या कलरची, ते काढून टाकायची असते, नाहीतर चटणी आपली कडसर लागू शकते, म्हणून काढून टाकायची असते। आणि छान कैरी कट करून घेत आहे इथं मी। पाहू शकता, अशा पद्धतीने छान कट करून घ्यायचे आहे। तर आता मी खलबत्त्यामध्ये चटणी बनवत आहे। छान ह्या आंब्याच्या फोडी आपल्याला खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत। तुम्ही मिक्सरमध्ये केल्या तरी चालेल, पण हे ना खलबत्त्यामध्ये खूप टेस्टी लागतं, तेवढं मिक्सरमध्ये नाही लागणार। इथं लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या घेतल्यात, त्या छान आंब्याच्या कैरीसोबतच छान बारीक करून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार आणि लाल मिर्च पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। इथं मी साधारणतः 2 ते 3 चम्मच लाल मिर्च पावडर टाकलेली आहे। आंबट असतं ना, त्यामुळे तिखट थोडंसं जास्त लागतं इथं। लाल मिर्च पावडर, मीठ, लसूण आणि कैरी हे छान खलबत्त्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे। तयार आहे आपली चटणी। तुम्ही अशीही खाऊ शकता, अशी पण छान लागते, पण मी इथं चटणी परतून घेणार आहे तेलामध्ये, खूप टेस्टी आणखीन लागते। त्यासाठी तव्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे आणि आपण जी खलबत्त्यामध्ये चटणी बारीक करून घेतली ना, ती चटणी छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे। जास्त नाही, फक्त 2 मिनिटासाठी छान परतून घ्यायची आहे। न्याहारीसाठी ही चटणी एकदम टेस्टी लागते। गावाकडे खाल्ली जाते ही चटणी, न्याहारीसोबत खूप टेस्टी लागते, जेवणाची चवच वाढते। एकदा नक्की गावरान पद्धतीने ही चटणी बनवून पहा। आणि चुलीवरचं जेवण तर अगदी टेस्टीच असतं। चुलीवरती खमंग भाजलेली भाकरी आणि कांदा आणि कैरीची चटणी हे एकदम एकदम टेस्टी जेवण लागतं ना। एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।